वेल प्लेड तेजस, वेल प्लेड गावदेवी ईश्वरी 11 खिडक्या संघ. पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि वळूया आपण या पुढील सामन्याकडे. जे हनुमान दातली वर्सेस दिवामध्ये सामना सुरू होत आहे. दोन्ही गावं एकमेकांच्या शेजारी आहेत. तर या सामन्यानंतर द्वितीय फेरीतील आपण लढत खेळणार आहोत. तर दातिवली सोहम 11 संघाने कुठे जायचं नाही आणि यानंतर आपण द्वितीय फेरीचा पहिला सामना जो असेल दातिवली आणि खिडकाळमध्ये तो आपण खेळणार आहोत. तर त्यासाठी दोन्ही संघांनी कुठेही जायचं नाही. खेळाडूंनी या गोष्टीची नोंद करून घ्यायची, लक्षात असू द्या. कुठेही जाऊ नका, कारण द्वितीय फेरीचा पहिला सामना आपण या सामन्यानंतर खेळणार आहोत. जय हनुमान दातिवली आणि दिवामध्ये सामना सुरू होतोय. दातिवली संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, मदत केली दिवा संघाला. आणखीन एक जबरदस्त फाईट, बिग बॅटल तुमच्या समोर येते आणि दोन्ही संघ यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी करतात. त्यामुळे दोघांकडनं एक दर्जेदार क्रिकेट आम्हाला अपेक्षित आहे. तर वळूया आपण या सामन्याच्या पहिल्या सत्राकडे. या ऐकूया पुन्हा एकदा बोपरगावचे सुपुत्र, एक रायझिंग स्टार समालोचन क्षेत्रातले, या ऐकूया सिद्धांत माळे यांना. धन्यवाद. सामना इथे सुरू होत आहे. धन्यवाद विनोद दादा. पहिल्या सत्रामध्ये नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय जय हनुमान दातिवली संघाने. तर ऋतिक म्हात्रे खिडकाली, आपण कुठे असायला व्यासपीठाजवळ यायचं आहे. मोतीराम दळवे आपल्याला बोलवत आहेत. सामना इथे सुरू होत आहे. जय हनुमान दातिवली विपक्ष दिवा, या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल जिंकला जय हनुमान दातिवली संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय गोलंदाज पहिल्या षटकामध्ये भावेश. पहिला चेंडू भिरकावून दिलाय, जबरदस्त फटका, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. तर दिवा संघाचा विचार केला तर काही दिवसापूर्वी इथेच एक स्पर्धा झाली, आमदार चषक. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ दिवा संघ खेळतोय. तर जय हनुमान दातिवली त्यांच्या विरुद्ध खेळत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार सुमितच्या बॅटमधनं. आता मात्र उचली घेणारा चेंडू, जबरदस्त चेंडू, बाउन्सर पद्धतीचा चेंडू फेकलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव फेकला भावेशनं. एक जबरदस्त गोलंदाज भावेश, अपकमिंग यंगस्टर, वेगवान गोलंदाज आहे दातिवली संघाचा. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसरा चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज भावेशनं. स्ट्राईक वरती डावकऱ्याचा फलंदाज, आक्रमक फलंदाज सुमित. इथे मात्र जबरदस्त फटका, कब्बरच्या देशामध्ये क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एका धावेचा अवधी होता, एक धाव पूर्ण केली जाते. देवेंद्र आले होते चेंडूवरती,
3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धपलक्यावरती 5 धावा. जय हनुमान दातिवली विपक्ष दिवा या दोन संघांमध्ये सामना. गोलंदाज भावेश गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 5 धावा. स्ट्रायकिंग प्रथमच अनिकेत येतोय. तीन चेंडू 5 धावा. ते मात्र वेगवान चेंडू शरीरष्टीला हादलतोय. क्षेत्ररक्षक मनोजच्या हातामध्ये जातो चेंडू. ते मात्र धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती 5 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार राहिल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळतो भावेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी. इथे मात्र जबरदस्त फटका फ्लिक केला चेंडूला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. तर आमचे मान्यवर प्रवीणजी मात्रे दातिवली कुठे असाल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सरस स्वागत असेल. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धपलक्यावरती 10 धावा. एकही गडी बाद झाला नाहीये. सलामी जोडी इथे मात्र खेळपट्टीवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. गोलंदाज मनोज दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग वरती सुमित. पहिला चेंडू स्लोवर वन पद्धतीचा चेंडू फेकलाय. लाऊड अपील केली जाते पंचांकडे. पंच मात्र तटस्थ. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडू फेकलाय. पहिला चेंडू मनोजनं. दुसरा चेंडू मनोजचा. इथे मात्र जबरदस्त फटका भिरकावून दिला चेंडूला. क्षेत्ररक्षक रोहित होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. दस्तक पे मस्तक. चेंडू सीमा पार. षटकार. धावसंख्या 16 धावा. सुमित षटकार ठोकतोय दुसऱ्या चेंडूवरती. पहिला चेंडू निर्धाव फेकला होता गोलंदाज मनोजनं.
इथे मात्र यॉर्कलेनचा चेंडू, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. मनोज चांगली गोलंदाजी करतो. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि आता मात्र तिसरा चेंडू निर्धाव फेकलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटकार बगलता, दोन चेंडू मात्र निर्धाव फेकलायत गोलंदाज मनोज ना. चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज मनोज. दुसऱ्या षटकातील खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज सुमित. इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव फेकल्यात षटकार ठोकल्यानंतर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या दुसऱ्या षटकामध्ये मनोजच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज भावेशनं 10 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकल्यात मनोजनं, 6 धावा खर्च केल्यात. 3 चेंडू निर्धाव फेकल्यात. एक षटकार आलाय मनोजच्या अगेन्स्ट सुमितनं. षटकार ठोकला होता दुसऱ्या चेंडूवरती. इथे मात्र फुल्लोर लेनचा चेंडू, भिरकावून दिलाय चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. षटकार येतोय सुमितच्या बॅट मधनं 5व्या चेंडूवरती. आता मात्र खराब चेंडू फेकला गोलंदाज मनोजला. 5वा चेंडू खराब फेकलाय. 6 धावा येत आहेत. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या 22. इथे मात्र शॉर्टपिच चेंडू भिरकावून दिलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक अनिकेत चेंडूवरती. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावांचं इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या त्या चेंडूवरती. 2 षटकांची समाप्ती होते. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 24 धावा. या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या गोलंदाज मनोजनं. आता मात्र पाहायचंय तिसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज येतोय. धावसंख्या 24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केला होता भावेशनं. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या गोलंदाज मनोज. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केलाय कर्णधार विशालनं भावेशला गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या 24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर भावेश. स्ट्रायकिंग वरती अनिकेत, नॉन स्ट्रायकिंग वरती सुमित. सुमित एका बाजूने जबरदस्त फलंदाजी करतोय. वैयक्तिक 18 धावांवरती केलतोय. तर अनिकेतने एक चौकार ठोकलाय. 3 चेंडूवरती 4 धावा अनिकेतने सुद्धा केल्यात. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज अनिकेत. गोलंदाज भावेश. इथे मात्र फलंदाज बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा घेतल्यानंतर यष्ट्यांवरती आदळतो चेंडू आणि फलंदाज पहिला गडी बाद या सामन्यातील. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला भावेशनं अनिकेतच्या स्वरूपात. 4 चेंडूवरती 4 धावा करत अनिकेत माघारी परतलाय. नवीन फलंदाज संकेत. गोलंदाज भावेश दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते. गोलंदाज फलंदाज संकेत स्ट्रायकिंग वरती. इथे मात्र
28 धावा धाबलकावरती लागल्या आहेत. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर संकेतनं चौकार टोकल्या आल्या. मात्र बॅटची कडा, क्षेत्ररक्षक स्वतः संघनायक विशाल चेंडू खाली आणि कोण तीन चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. तिसऱ्या षटकातील इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक विशाल चेंडू खाली. दोन अटेम्प्ट मध्ये इथे मात्र नवीन फलंदाज सूरज येतोय रोशनची जागा पाडून काढण्यासाठी. गोल्डन डकचा शिकार झालाय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज भावेश. इथे मात्र फुल्लोर लेनचा चेंडू बिरकावून चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर जातो चेंडू. 6 धावांसाठी शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या षटकामध्ये 3 गाडी बाद केल्यात भावेशनं आणि 10 धावा खर्च केल्यात. मात्र वेगवान चेंडू, चेंडू हवेते. क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता चेंडूवरती. नोमॅन्स लाईन मध्ये पडतो चेंडू. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. चेंडू आणि या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धाबलकावरती 35 धावा. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 3 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धाबलकावरती 35 धावा. डीजे दरम्यान मंचावरती मान्यवर उपस्थित आहे त्यांचा आपण सन्मान घेऊया. मी अमोल पाटील यांना विनंती करणं नांदिली गावचे महेंद्र मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान संघाचे पुरस्कर्ते आणि नांदिली संघाचे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू महेंद्र मात्रे यांचा सन्मान या मंचावरती होत असताना त्यानंतर पुढील सन्मान दातिली गावचे प्रवीणजी मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. महेंद्र मात्रे यांचा सन्मान होत असताना आपण पाहू शकाल अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर प्रवीण मात्रे यांना विनंती करणं आपण देखील या. दातिली गावचे आमचे मान्यवर प्रवीणजी मात्रे यांचा सन्मान या मंचावरती अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. प्रवीण मात्रे यांचा सन्मान या मंचावरती होत असताना आपण पाहू शकाल स्क्रीनवरती.
त्यानंतर माथाडी गावचे विश्वास पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विश्वास पाटील यांना विनंती करेन आपण देखील या आपला देखील सन्मान या मंचावरती केला जाईल. दरम्यान हा झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय. तर चंद्रकांत पाटील, रामदास पाटील, प्रभाकर दळवी, नामदेव भगत सर्व मंडळी मंचावरती उपस्थित आहेत. विश्वास पाटील यांचा सन्मान होत असताना माथाडी गावचे आमचे मान्यवर आहे फलंदाज सुमित या ठिकाणी परत आहेत. यानंतर माथाडी गावचे चंद्रकांत पाटील यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील आपला देखील सन्मान या मंचावरती केला जाईल. अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते चंद्रकांत पाटील माथाडी, प्रभाकर दळवी यांना विनंती करणं जे दातिवलीचे आमचे मान्यवर आहेत. प्रभाकर दळवी यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. तर राजन पाटील यांचं आगमन झालेलं आहे. एक काळा राजन पाटील यांनी गाजवलेल्या माथाडी संघासाठी आता मात्र ते मंचावरती येत असताना त्यानंतर दातिवली गावचे तर आपण जे बाकी सन्मान ते नंतर घेऊया आणि वळूया आपण मैदानाच्या दिशेने. हे ऐकूया सिद्धार्थ माळे यांना. धन्यवाद विनोद दादा. धावसंख्या बलकावरती या वाडीच्या सायानं 36 धावा. पहिल्या चेंडूवरती गाडी बाद केला अक्षयनं. सुमित सारखा ज्यानं आक्रमणाला सुरुवात केली होती तो सुमित बाद होतोय. दुसरा चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या 36 धावा. 2 चेंडूंचा केली ते मात्र समाप्त झाल्या चौथ्या षटकातील. स्ट्रायकिंग वरती सूरज, नो स्ट्रायकिंग वरती नवीन फलंदाज भूषण. मात्र हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता होती. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र निर्धाव केले सूरजनं. 3 चेंडूंचा केली ते मात्र समाप्त झालाय चौथ्या षटकातील. गोलंदाज अक्षय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. 3 चेंडू फेकलेत, एक गडी बाद केलाय सुमित सारखा मोठा गडी बाद केलाय, एकच धाव खर्च केली आहे. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू बिरकावून दिलाय चेंडूला. स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. वन बाउ सीमा पार 4 धावांसाठी आहे चौकार. धावसंख्या डबल कपवरती 40 धावा. 5वा चेंडू अक्षयचा वेगवान चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढलाय. शॉर्ट पिच चेंडू बिरकावून दिलाय. चेंडू दणदण करत सीमा तर बेतोडे गावचे आमचे सोपान पाटील तसेच म्हातर्डे गावचे राजेश पाटील आपण कुठे असाल व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 44 धावा. 9 धावा खर्च केल्यात अक्षयनं या षटकामध्ये आतापर्यंत. यावेळेस चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या बलकावरती 44 धावा. 9 धावा खर्च केल्या गोलंदाज अक्षयने या षटकामध्ये आणि एका गड्याला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय.
तर मंचावरती दिवा गावचे आमचे मान्यवर नामदेवजी भगत दातिवलीचे आहेत. त्यांचा सन्मान राजन पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर राजन पाटील आपल्या शुभ हस्ते आपण नामदेव भगत दातिवली गाव यांचा सन्मान आपण करायचा आहे. तर पुढील सन्मान दातिवली गावचे रामदास पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राजन पाटील यांना विनंती करेन आपण रामदास पाटील यांचा सन्मान या मंचावरती करायचा आहे. तर दातिवली गावचे एक प्रसिद्ध उद्योजक सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथजी नाईक यांचं आगमन होत आहे. दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांचा देखील सन्मान करायचा आहे. माताडी गावचे राजन आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. चंद्रकांत पाटील फलंदाज बाद होतोय. धावसंख्या बलकावरती स्थगित आहे. 44 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले देवेंद्रनं. पहिल्या चेंडूवरती भूषण बाद झाला आणि दुसऱ्या चेंडूवरती सूरज बाद झालाय. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग वरती अकेश आणि नो स्ट्रायकिंग वरती नमित. स्ट्रायकिंग वरती अकेश, नो स्ट्रायकिंग वरती नमित. हॅट्रिक 100 वरती गोलंदाज. यावेळेस मात्र दिशेपासून भरकटलाय. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या 45 धावा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या 45 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी बाद केल्यानंतर अतिरिक्त धाव येते. वाईड चेंडू फेकलाय गोलंदाजानं. इथे मात्र बिरकावून दिला चेंडू. शॉर्ट पिच चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अप्रतिम झेल अनिकेत मात्र याच्याकडून. धन्यवाद डीजे. स्ट्रायकिंग वरती नमित. 3 चेंडूवरती 3 गाडी बाद केल्या गोलंदाज देवेंद्रनं. त्यामध्ये एक अतिरिक्त धाव आली होती तिसऱ्या चेंडूवरती. नवीन फलंदाज गौरव येतोय. 7 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या बलकावरती 45 धावा. शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते डेथ ओव्हरमध्ये देवेंद्रच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा दिशेपासून भरकटला गोलंदाज देवेंद्र. अतिरिक्त अशी धाव येते. या धावेच्या मदतीनं धावसंख्या 46 धावा. 2 धावा खर्च केल्यात. 3 चेंडू फेकल्यात आणि 3 गडी बाद केल्यात गोलंदाज यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू. वेगवान चेंडू. नमितला समजत नाहीये. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पाहिजे या 2 चेंडूंची दशा आणि दिशा काय असेल. धावसंख्या धाबलकावरती 46 धावा.
चांगली गोलंदाजी या षटकामध्ये डेट ओव्हरच्या षटकामध्ये देवेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळते. ते मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू फेकलाय गोलंदाजानं. बॅटची कडा घेतल्यानंतर सरळ यश नवीन फलक भागात शेवटचा चेंडू खेळण्यासाठी येतोय. धावसंख्या 46 धावा या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज देवेंद्रजी 4 गडी बाद केल्यात आणि 2 धावा खर्च केल्यात, त्या सुद्धा अतिरिक्तच्या स्वरूपात. एक निर्धाव चेंडू फेकलाय. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये देवेंद्रची. मात्र शॉर्ट पिच चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता गौरवनं, नकार दिला विकीनं. निर्धाव चेंडूची सांगता होते. जबरदस्त कामगिरी शेवटच्या षटकामध्ये. 4 गडी बाद केल्या आणि 2 धावा खर्च केल्या गोलंदाज देवेंद्रनं, त्या सुद्धा अतिरिक्तच्या स्वरूपात केल्यात. विशाल स्वतः संघनायक आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज येत आहेत गौरव वारेकर. सज्ज होत आहेत. 47 धावा करायचे एक माफक लक्ष आहे 5 षटकांमध्ये. पण बघूया कशा प्रकारे या धावसंख्येला सुरक्षित ठेवतायत गोलंदाज. जय हनुमान दातिवली संघ 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होतोय. DJ राज यांचं देखील आगमन झालेलं आहे. शेड्यूल फार व्यस्त आहे, त्यामुळे भरपूर धावपळ करावी लागते. कधी इथून तिथे तिथून इथे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हा चेंडू आडव्या बॅटने निवृत्तीने खेळलेला समोर क्षेत्ररक्षक झेल झालाय ड्रॉप. रोशन कडनं झालेली आहे चूक. का तर तुम्ही एखाद्या कमी धावसंख्येचं जेव्हा संरक्षण करता तेव्हा तुम्हाला झेल पकडावे लागतात आणि गोलंदाजांना सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. ज्या प्रकारे आपण पाहतायत गौरवने पहिला चेंडू इथे निवृत्तीला मात्र जाळ्यात अडकवण्याचा जो प्रयत्न केला होता त्यात ते जवळजवळ अडकलेही होते. पण रोशनने हा झेल ड्रॉप केला आणि एका धावेने निवृत्ती व संघाचा अकाउंट ओपन होते. स्ट्राईकला विशाल मडवी येत आहेत. अनिकेत आहे आणि गोलंदाजी मार्कवर देखील अनिकेत आहेत. बघूया कुठला अनिकेत कोणावरती वरचढ ठरतोय, कोण कुणावरती कुरघोडी करतोय, कोण या मैदानावरती आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. कारण 12 चेंडू मध्ये आता विजयासाठी हव्यात 23 धावा. राऊंड द विकेट. फुलटॉस चेंडू स्विंग गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही चेंडू पर्यंत, पण चेंडू पोहोचतोय सीमा पार आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. मी आधीच म्हटलं होतं क्रिकेट हा खेळ जर तुम्हाला खेळायचा असेल, यामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर प्रत्येकाचं योगदान फार महत्त्वाचं आहे. 3 षटकं चांगली राहिली पण हा पहिला चेंडू खराब आला आणि 4 धावा आल्यानंतर 19 धावांची गरज. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू अगदी बॅटवर देत आहेत आणि इथे मात्र जणू काय अनिकेतला इन्व्हाइट करतात मोठ्या फटक्यांसाठी. अनिकेतनेही नक्कीच इन्व्हिटेशन स्वीकारलंय आणि 2 चेंडूमध्ये त्याने तब्बल 10 धावा ठोकलेल्या आहेत आणि आता समीकरणं करायच्या 13 धावा विजयासाठी आणि चेंडू शिल्लक आहे 10. खरं तर 3 षटकात धावा आल्याच नाही. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं होतं गौरव आणि प्रितेशने, पण या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा आलेल्या आहेत 10. हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर थोडासा वळतोय आणि तर अगेज स्पिन खेळण्याचा प्रयत्न. 2 फुलटॉस आल्यानंतर हा चेंडू चांगल्या लाईन लेंथवरती पाहायला मिळतोय आणि हा डॉट चेंडू. 13 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. अनिकेत पुन्हा एकदा राऊंड द विकेट येतील. स्ट्राईकला अनिकेत. हा चेंडू यावेळेस थांबले, वाट पाहिली, चेंडूला वळू दिलं आणि हा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने खेळत आहेत. अशा प्रकारे येतोय हा चौकार.
धावा करायच्या आहेत विजयासाठी. हा चेंडू वेगवान होता आणि प्रश्न निर्माण झाला असेल संघ सहकार्याने की हा चेंडू होता कुठे, का तर आधीचे 3 चेंडू फार संत गतीने हाताळले होते आणि आता आपण पाहतायत हा चेंडू 5 चेंडू झालेले आहेत तर 7, एक चौकार एक षटकार त्यानंतर डॉट चेंडू आपण पाहिला. ओ खूप चांगला चेंडू आणि अशा प्रकारे हे षटक संपलंय. या षटकात तब्बल 15 धावा आलेल्या आहेत आणि आता इथून आपण इक्वेशन जर पाहिलं तर एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे 39, म्हणजे 8 धावांची गरज आहे विजयासाठी. या षटकामध्ये 2 चेंडू आपण डॉट पाहिले, 2 चौकार पाहिले, त्यानंतर एक षटकारही पाहायला मिळाला, एक सिंगल आपण पाहिली. आमचे स्कोरर अत्यंत चांगली स्कोरिंग करतायत. सिद्धेशचं कौतुक करायला हवं. स्कोरर ची भूमिका फार महत्त्वाची असते. अनेक ठिकाणी आपण पाहतो की खूप चांगले चांगले स्कोरर असतात पण बऱ्याचदा चांगला स्कोरर जर नसला कंपल्सरी चेसिंग नाही आहे. कारण विकेट्स आपण बघूया, विकेट या ठिकाणी आपण पाहिलं तर 8 गडी बाद झाले होते दिवा संघाचे आणि दुसऱ्या बाजूला दातवी संघाचे एकूण गडी बाद झाले 3. म्हणजे इथून जर दातवी संघाने 7 धावा जरी केल्या तरी देखील ते सामना जिंकतील. अंतिम षटक घेऊन येतात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज चौथ्या ठिकाणी येत आहेत. भूषण चौथे, सूरज चौथे, संकेत भगत. जबरदस्त कामगिरी या संघासाठी या खेळाडूंची राहिलेली आहे. मात्र बघूया 7 चेंडूत 8 धावा हव्यात. पहिला चेंडू हवेतून खेळतायत, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. हा झेल पकडण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता पण तो झाला नाही. हा झेल पकडता असा गोलंदाज कुठेतरी नक्कीच थोडेसे निराश झालेले आहेत, कारण हा झेल पकडला असता एक फलंदाज बाद झाला असता, चेंडूही डॉट असता. पण आता इथून आपण जर पाहिलं तर 5 धावांची गरज आहे 5 चेंडूंमध्ये. काही झेल तुम्हाला बनवावे लागतात, प्रत्येक चेंडू तुमच्या हातामध्ये येणार नाही. चेंडूची वाढ जर तुम्ही पाहत बसाल तर तुम्हाला झेल पकडता येणार नाही. हा चेंडू भन्नाट वेगाने होता, अत्यंत वेगवान चेंडू सूरजचा. लेग बायच्या रूपाने 1 धाव येथे धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र इक्वेशन जर तुम्ही पाहता 4 चेंडू 4 धावा हव्यात. 3 धावा जरी गेल्या तरी देखील विजय प्राप्त होईल विकेटच्या आधारावरती. तो सोहम 11 दातिवली आणि गावदेवी ईश्वर 11 खिडकाई या लवकर टॉससाठी, कारण हा सामना संपत आलेला आहे आणि अंतिम 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू आणि 4 धावा विजयासाठी. सूरज द विकेट स्ट्राईकला असा अनिकेत. हा चेंडू ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक अनिकेत वेगाने येत आहेत. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे आता 3 चेंडू मध्ये करायचे आहेत 2 धावा. 1 धाव जरी केली आणि इथून जरी 1 धाव करून पुढच्या 2 चेंडू मध्ये 2 फलंदाज बाद जरी झाले तरी देखील विकेटच्या आधारावरती जे हनुमान दातिवली संघ हा सामना जिंकू शकेल. गोलंदाज सूरज पुन्हा एकदा. 3 चेंडू आणि 2 धावा. हो यावेळेस बॅटची कडा लागून चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. म्हणजे जय हनुमान दातिवली संघाने, वेल ब्लेड दातिवली संघ खूप खूप अभिनंदन आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. हार्ड लक अँड टफ लक दिवा संघ. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी आम्ही शुभेच्छा देतोय आणि वळतोय या सामन्याच्या सामनावीराकडे. सामनावीराचा पुरस्कार आम्हाला सिद्धेश सांगतील की सामनावीर कोण आहे आणि या सामन्यामध्ये कोणी चांगली कामगिरी केली आहे. तर या सोहम 11 टॉस साठी या लवकर.
खिडकाय संघाचे संघनायक आपण देखील यायचंय.